आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातनं आपल्याला नॅचरली जे न्यूट्रिशन भेटतं तर ते दुसऱ्या देशात मिळणं खूप अवघड होऊन जातं. तर इथे असताना आम्ही अशा प्रकारचे काही प्रोटीन्स आणि न्यूट्रिशनयुक्त अशी पदार्थ यूज करतो. तर यामध्ये चिया सीड्स पहिले येतं. चिया सीड्समधनं आपल्याला आपल्या हार्टची हेल्थ खूप मेंटेन करता येते. यातनं एक प्रॉपर न्यूट्रिशन, विटामिन्स, प्रोटीन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. तर चिया सीड्स रोज आपल्याला पाण्यात भिजवून दररोजच्या जीवनात आपल्याला घ्यायचे आहेत. प्लस आम्ही रोस्टेड आल्मंड्स यूज करतो, त्याला भिजवून देखील खातो. रेझिन्स देखील इथे आहेत. आणि त्यानंतर आम्ही मुझली यूज करतो. ही ओट्सप्रमाणे काम करते, पण त्यामध्ये सगळ्या प्रकारची ड्रायफ्रुट्स इन्व्हॉल्व्ड असतात. ती आपण रोज नाश्त्यामध्ये घेतली तर खूप छान प्रकारे आपलं वजनही मेंटेन राहतं आणि शारीरिक हेल्थ आपली मेंटेन राहते. हे ॲपल सिडर विनेगर आहे, ते आपल्याला सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्या ॲपेटाईट कंट्रोल करण्यासाठी, परत आपलं वजन कंट्रोल करण्यासाठी हे आपल्याला मदत करतं. हे आपल्याला गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर येतं आपला हा जो प्रोटीनचा बॉक्स आहे. तर तुम्ही म्हणणार हे नॅचरल नाही आहे. ऑब्व्हियसली इट इज नॉट नॅचरल, बट स्टील जेव्हा हे प्रोटीन आम्हाला फील होतं की हे इनफ नाही आहे, तर तेव्हा आम्ही याचे शेक्स बनवून पितो. तर हे जे प्रोटीन शेक येतो आपला दिवसभराचा बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्या शरीराला मदत करतो. आपली जी इम्युनिटी आहे तर ती बूस्ट करण्यास हे मदत करतं. इथे सगळ्यात चांगल्या प्रकारची ॲपल भेटतात, ती सगळ्यात रिझनेबल रेट्समध्ये देखील अवेलेबल होतात. तर आम्ही रोजच्या रोज ॲपल खातो, प्लस कॅरेट आणि कुकुंबर ह्या गोष्टी आम्ही रोज आमच्या डाएटमध्ये यूज करतो. आणि मग येतं सगळ्यात महत्त्वाचं एग्स. तर एग्समधनं आपल्याला जे प्रोटीन आणि जे शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी भेटतात, तर आपण बॉइल्ड एग खाऊन ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकतो. त्यानंतर येतात ह्या सीड्स. इथे ना ह्या मिक्स्ड फ्लेक्स सीड्स भेटतात, ज्यामधनं आपल्याला जे फिशमधनं भेटणारं ओमेगा 3 असतं तर हे यातनं भेटतं. अँटीऑक्सिडंट्स भेटतात जे शरीराची हेल्थ